सरप्राईज! स्वतःचे कपडे सत्वा धुवा. बुक्के मारेन. पॅन्टच टाकीन डोक्यावर. व्हिडिओ असाच बघा. ये नील भाई की मेहनत है अपने तेरा आगे बढ़ा और नील भाई को पहिला केक कापल्या आधी अनबॉक्सिंग करू. आमच्या एवढी लाजत दे. मेहनत आहे आपल्या एवढ्या वर्षाची. बघू कर मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कारण का मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप आमच्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, आपला फायनली एवढ्या मेहनतीचा फळ सक्सेस झालेला आहे आणि आपला पहिला सिल्वर प्ले बटन आलेला आहे मित्रांनो. आणि ते कालच आला होता. तर आम्ही खूप खुश आहे. आणि हे सिम्मीला घरच्यांना कुणालाच माहिती नाही. तर आम्ही ते पार्सलवाल्याकडनं घेऊन एका मित्राच्या घरी ठेवलं आहे. आणि ना आता सिम्मी वगैरे ते सगळं कपडे वगैरे धुते. आणि तिला काहीच सांगितलं नाही मित्रांनो. तर मग आम्ही आज तिकडे जाणार आणि मित्राकडून घेऊन येणार. आणि त्यांचे रिॲक्शन आज बघायचे सिम्मीचे पण. तिला काहीच माहिती नाही. ती घरी गेली होती. ती पण आता घरी आलेली आहे. सिम्मी ती पण कपडे धुते मस्त रपारप सकाळी. स्वतःचे कपडे सत्वा धुवा. खुद के कपडे खुद धो. ना धुवून द्यायच मला देणार ना. बुक्के मारेन. पॅन्टच टाकीन डोक्यावर. आई भांडायला लागली आहे. काय सांगते. आणि मित्रांनो, माझी आई आहे ती पण पाला बांधते जांभळीचा. कारण मी तुम्हाला बोललेलं नाही का, आमच्या इकडं रात्री पाला घेऊन जातात विकायला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, दादर. तर हे बघा, आईने पाला आणले. तर अजून फुलं आणायचे. काय काची जाईची फुलं. मग ते पण त्याच्या पण जुड्या बांधतील आई वगैरे आज रात्री. आणि मग घेऊन जातील विकायला. तर आता काय करतो मित्रांनो, फटाफट आमचे जे काम आहेत ते फटाफट करून घेतो. आणि मग काय करतो, मग आपण जाऊ रापक्या दिवशी त्या मित्राकडे दिलाय ना मी ठेवायला सिल्वर प्ले बटन, ते आणायला जाऊ. मग सिम्मीला पण दाखवू आणि त्याचा रिॲक्शन बघू आज. आणि आई वगैरे बाबा पण असतील. मग त्यांच्या समोरच अनबॉक्सिंग करायची. बाकी पोरं आहेत हे बघा, इथं मंदिराचे इथं खेळत आहेत, सायकल चालवतात. आणि कसा दिसतोय आमचा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, माझे पण कपडे धुवून झालेले आणि आईने आणलंय मच्छी. तर आई कसं बनवते मी तुम्हाला दाखवणार आहे. मच्छी मी पण बघणार आहे कारण मला येत नाही. आणि आहो पण गेलोय फ्रेश व्हायला. तर चला बनवून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ असाच बघा. तर मित्रांनो, थोडा सीन झाला. आमचा भात जोडलाय ना, त्या गोणीत बांधून ठेवलेला तो आलाय. तर तो जातो मी आणायला फटाफट. बाबा घेऊन आले. तर आता काय करतो, तो फटाफट इकडे लावून ठेवतो. बाकी आम्ही लावून ठेवलंय. तर चला फटाफट लावून घेऊ आणि मग जाऊ तिकडे. तर मित्रांनो, या सगळ्या गोणी आणून ठेवते. भात आहे याच्यात, जो आम्ही जोडलाय तो भात आहे. तर चला हे लावून झाले. इथे ताई सिमी वगैरे बाकी काम करून हे कपडे धुणार सगळे. पाणी तर भरताय अजून. तर मी पण जातो आता पटापट फ्रेश होतो. तर मित्रांनो, मला पण एक घाईमध्ये एक शूट आलाय म्हणून मी तिकडे चालली आहे. आणि कसं घरचे जे पण सगळे काम होते ते सगळं मी करून घेतलं. आणि बाकीचे जे राहिलंय ते आई वगैरे करणार आहे. आणि हे बघा, हे आहो मला येत आहे सोडायला अंबरनाथला. माझी रिहर्सल आहे, तिकडे चालली मी. तर इकडून काळी दिसते का मी? गोरी होती. हा जास्त बोलताय का तुम्ही? हा तर चल काय करू मित्रांनो, हिचं काय सीन शूटचं ते मी सांगतो नंतर. कारण आता ट्रेन आहे म्हणून आम्हाला फटाफट जावं लागेल. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर चला स्टेशनला भेटू. मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आता नेरळ स्टेशनला. आणि गर्दी आज लय तुम्ही बघू शकता. हिला छोडे नाही, तुला आकलून देतो या गर्दीमध्ये. जा घरी. आता हिला ट्रेन आहे. चल जा, तुझी ट्रेन आली मसी.
तर मित्रांनो मी सिम्मीला आत्ताच सोडलं स्टेशनला आणि लगेच आलो, कारण सिल्वर प्ले बटन आमचं पहिलेच आलं होतं पण तो ठेवला होता बालचंदच्या घरी. हा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आपली मेहनत आहे. आणि ॲक्च्युली काय झालं, तुम्हाला खोटं वाटत असेल की सिल्वर बटन याच्याकडे कसं काय, तर तुम्ही आमचा जो सिल्वर बटन आलेला त्या दिवशीचा व्हिडिओ बघा. ए भाई तुझ्याकडे होतं पार्सल, थँक्यू सो मच भाई. एवढ्या दिवसाची मेहनत आज आपने हातों में. मित्रांनो फायनली चल भाई, थँक्यू सो मच आणल्याबद्दल. भाई कैसा लग रहा है? एक नंबर भाई. ये नील भाई की मेहनत है अपने, तेरा आगे बढ़ा और नील भाई को ऐसे ही मेहनत करते हैं. अभी ये सिल्वर है, आगे जाके अपने को गोल्ड भी लाना है और डायमंड भी आएगा ना. चलो एक नंबर. अरे थँक्यू सो मच. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, ॲक्च्युली तो पहिलेच आला होता पण आम्ही घाईगडबडीत असल्या कारणाने आम्ही काही घरी घेऊन गेलो नाही. तर याला बोललो की तू तुझ्याकडे ठेव, सिम्मीला अजूनपर्यंत सांगितलं नाही कारण तिला द्यायचे सरप्राईज तर तुम्हाला माहिती आहे. बाकी तुला काय बोलायचे भाई? आपण जाम खुश आहे कारण आपल्या भावाचा ड्रीम पूर्ण झाला, त्याच्याबद्दल असंच त्याला सपोर्ट करा. अजून आपल्या भावाचा व्हिडिओ खूप छान असतात आणि व्हिडिओ पहा. आणि मित्रांनो आमची लवकर ते एक सुगी म्हणून शॉर्ट फिल्म येणार आहे. आता काय करणार मी, घरी जातो, सिल्वर प्ले बटन घरी ठेवेल, फुल धमाका होणार आहे बाई. आणि सिम्मी संध्याकाळी येणारच, मग तिला हे सरप्राईज देणार. तर हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि जे पण आमच्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला फटाफट लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचे, मेहनत कधी फुकट जात नाही. आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण एवढ्या वर्षाची मेहनत आहे ती आता पोटात आहे. हे बघ इथं ठेवलं आहे, कारण आपलं सिल्वर प्ले बटन आलंय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. एवढी वर्ष मेहनत करत होतो आणि आज फायनली त्या गोष्टीचा म्हणजे त्या मेहनतीचा फळ भेटलंय. तर ती आपल्या गरिबासाठी खूप मेहनतीची गोष्ट आहे. आणि तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं माझ्याकडून फॅमिलीकडनं थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली, कारण तुमचा सपोर्ट आणि आमचं थोडी मेहनत त्याच्यामुळेच आज हे आपलं यूट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे. आणि ही गोष्ट सिम्मीला काय माहिती नाही कारण ती गेले एका शूटला, त्यांचं शूट आहे, त्याची रिहर्सल आहे अंबरनाथला, मग ती संध्याकाळी येईल. तर मित्रांनो मी पण आता घरी पोचलोय आणि आई आहे ती दुर्वा बांधते, तुम्ही बघू शकता. तुम्ही बोलत असाल ते दुर्वा का बांधतायत, तर मित्रांनो आमच्या इकडे तुम्हाला मी पहिलेच बोललेलो की माझी आई येते काबाड कष्ट ती पण करते आणि सगळं पाला फुलं जे जंगलातले असतात ते विकायला जातात. माझी ताई पण आहे, ते पण पाला बांधते. मित्रांनो तुम्ही बघू शकता पेरूचा पाला आहे, इकडं सगळे फुलं आहेत, ह्या अशा जुड्या बांधतात मित्रांनो. आणि रात्री घरातनं 1 वाजता निघतात, म्हणजे पहिली ट्रेन असते 2:30ची, ती पकडायची असते कारण ठाणा, कल्याण, डोंबिवली, दादर अशा ठिकाणी सगळ्या आमच्या इथल्या त्या लेडीज आहेत ज्यांना पहिलेपासून कष्ट करायची एक हौस असते नाही, कारण एक सवय असते की न केल्याने कसं मन लागत नाही असं एखादं माणूस असतं नाही. तसंच आहे आईचं पण की भले काय पण असो घरात सगळं ठीक पण तरी पण आपण मेहनत करू. मग या अशा जुड्या बांधतायत बघू शकता तुम्ही. आणि अशीच थोडी थोडी मेहनत आईची आमची असंच करून हे सगळं केलेलं आहे मित्रांनो. आता बोलायला गेलं तर खूप काही आहे पण आजचा सरप्राईजचा ब्लॉग येतो, आज सरप्राईजच करू आपण. इमोशनल गोष्टीचा ब्लॉग आपण नंतर बनवू कारण हा ब्लॉग मोठा झाला की कसं असं वाटायला नको यार काय हा टाइमपास करत बसलाय. पण ही सगळी मेहनत आहे मित्रांनो, सांगायला गेलं तर खूप काही आहे. तर सिम्मी तर गेले तिकडे तुम्हाला माहिती आहे रिहर्सलसाठी. तर आता हे सिल्वर प्ले बटन काय आहे ते मम्मी पप्पांना याबद्दल नाही माहिती पण आम्ही सांगू नंतर, बघू त्यांना पण काय वाटतं कसं काय. आणि आता लागू तयारीला, बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आणायला जाऊ. तर मित्रांनो मी आता आलो आहे केकच्या शॉपमध्ये, इथे केक वगैरे बुक करतो फटाफट आणि बाकी सामान घ्यायचे ते घ्यायला जातो कारण उशीर होईल त्याच्यामुळं मला फटाफट जावं लागेल. तर आता फटाफट आपण केक बुक करू आणि बाकी सामान घ्यायला जाऊ. तर मित्रांनो माझे केक वगैरे बुक करून झालेले आहेत आणि बाकी सगळं सामान घेऊन झालेलं आहे. आणि आता मी आलोय पार्किंगमध्ये नेरळच्या, कारण मित्रांनो मी आता इथे गाडी पार्किंगला लावून ना चाललोय जरा जिथे आम्ही जागा साफ केली प्रॅक्टिससाठी स्टंटला तिथे, कारण का सिम्मीला यायला थोडा उशीर होईल त्याच्यामुळे थोडी प्रॅक्टिस करून घेतो.
मित्रांनो ही बघा ही जागा आहे जी आम्ही साफसफाई पूर्ण केली. इकडचं पूर्ण तुम्ही जंगल बघितलं असेल. गेल्या व्हिडिओमध्ये इथं गवत होतं हे हिरवगार सगळं आम्ही पूर्ण तुम्ही बघू शकता साफ केलेलं आहे इकडचं. आणि दादरला जायला खूप लांब होतं प्रॅक्टिससाठी म्हणून आम्ही इथं स्टंटची प्रॅक्टिस करतो. पण मी तुम्हाला आज इकडे दाखवणार नाही प्रॅक्टिस करताना कारण का ब्लॉग थोडा मोठा होईल. तर आत्ता मी डायरेक्ट सामान घेऊन जाताना घरी आणि सिमीला सरप्राईज देणार आहे ते सिल्वर प्ले बटनचं. तर ते दाखवणार पूर्ण. तर आता फटाफट प्रॅक्टिस करून सगळं सामान घेऊन जातो मग घरी. तर मित्रांनो माझी प्रॅक्टिस करून झालेली आहे आणि हे बघा किती अंधार झालाय पूर्ण इकडं. तर आता काय करतो सिम्मीचा कॉल आलाय. ती बोलते की कुठे आणि ते दादाच्या जिथे आम्ही बसतोय ना त्या हॉटेलमध्ये थांबलेली आहे. तर आता तिला काहीतरी उलटा बनवून ती बोलेल एवढ्या गोष्टी कशा काय घेतो तू. केक घेतले स्प्राईट वगैरे सगळ्या गोष्टी. तर आता तिला बघ मी कसा चकमा देऊन नेतो घरी. बोलेल की तेवढ्या दादाचा फोन आलाय अरे त्याने हे मागितलंय ते असं काहीतरी नाव घेऊन गंडवतो. तर चला हे बघा अंधार किती झालाय आणि रस्ता बघा मित्रांनो कसा आहे रावस मध्ये जंगलात नाही एकदम. तर चला आता काय करतो तिला उल्लू बनवून ह्या गोष्टी सगळ्या न्यायला लागतील. हॅलो मित्रांनो, तर आता मी घरी पोहोचली आहे आणि हे बघा आई सगळं पाला वगैरे भांते घेऊन जाणार आहे रात्री. तर आता कसं जे पण काम आहे ते मी करून घेते पटापट आणि आईला पण मदत करते. तुझा पटापट सामान घेऊन मी जातो दे. हा मग स्वतः एकटा केक खाणार का? नाही तुला आणतो ना तुकडा आणतो एक उडवायला. तर मित्रांनो आई वगैरे आज रात्री पाला घेऊन जाणार आहे. आता सिम्मीला काय बोलतो जे असेल काम तर करून घे नाहीतर आईला मदत कर. तर मित्रांनो माझ्या मामाचं घर आहे मी तिकडे सगळं लपवून ठेवतोय. आणि मामा सिल्वर प्ले बटन आला युट्यूब करून कसं वाटत आशीर्वाद असू दे तुमचा शेवटपर्यंत. तर चला मित्रांनो हे सामान लपू टाइम वेस्ट न करता मग तिला आपण सरप्राईज देऊ. मंदिराची येतो मुद्दा म्हणून बोलू नाही का आणि लहान लहान मुलांना पण बोलू मग त्यांच्यासाठीच एक खायला आणलंय. तर चला तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि तिचा रिॲक्शन बघू कसं काय ते. तर मित्रांनो सगळे लहान लहान मुलं जमलेले आहेत बघ. ते रेखू नका. तर मित्रांनो आम्ही सगळे प्लॅनिंग करून ठेवतो आणि मग सिम्मीचा इकडं आम्ही बोलवतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मला सरप्राईज देता 1 लाखाला. तर आता सिल्वर प्ले बटन आलाय तिला देऊ सरप्राईज. सिम्मी गेले फ्रेश व्हायला मग तिला इकडं आणतो पण अनबॉक्सिंग आपल्या आई बाबा समोरच करू. तर मित्रांनो आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. एक इथं लपलाय बाकी मंडळी इकडे लपवले आणि केक पण बघा हा पहिला केक आहे. अजून एक केक आहे तो पण कापणार निलेश सिमी ब्लॉग. तर मित्रांनो आता तिला बघा मी घेऊन येतो मंदिराशी फिरायला आणि डायरेक्ट हे धप्पा देणार सगळे व्हिडिओ सांभाळणार आहे विजयाबाई. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. A few moments later. हो कसं वाटतं तुला? तर मित्रांनो हे बघ सगळे प्लॅनिंग झालेली होती हा ना. तर मित्रांनो आता काय करतो फटाफट केक कापून घेतो. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. या इकडं तिकडून तिकडून. मेन डॉन याच्या कामी 1-1.5 हप्त्यापासून ठेवलंय आणि मी बोललो दशरथ दादाच्या मुलाचा बर्थडे कुठे गेला तो दीप. मला वाटलं दीपचा बर्थडे बोललो हिला गंडवला आणि मग सगळं प्लॅनिंग केलं. तर चला आता केक कापून घेऊ बाई. तर आपलं सिल्वर प्ले बटनाचा
मित्रांनो अजून एक सीन आहे सगळ्यांना आता मेहनतीचा भाई मेहनतीचा आणि सगळ्यांना एकदा युट्यूब फॅमिली मनापासून थँक्यू सो मच. आणि चिलवल पांडेला जरा स्प्राईट आणि आम्ही चिवडा वगैरे आणले. थँक्यू सो मच युट्यूब फॅमिली. अजून घरात पण एक केक कापायचे आई बाबांसोबत आणि तिथं आपण अनबॉक्सिंग करू. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. चला या. तर मित्रांनो सगळे लहान मुलं घरात आलेत. जो घरात आई बाबा सगळ्यांसोबत केक कापायचा होता आणि सेलिब्रेट करायचा होता आणि अनबॉक्सिंग ते आता आम्ही करणार आहेत. आई पाला बांधते ये चला ये चल. बाकी सगळे बसलेत वहिनी वगैरे आणि बाकी चिलवड गँग इधर क्या बोलते. बाबा पण आलेत. अनबॉक्सिंग पण आहे आणि पहिले केक कापू आणि जा मग. तर आता चला रपारप केक कापून तुम्हाला दाखवतो आमचं सिल्वर प्ले बटन. पहिला केक कापल्या आधी अनबॉक्सिंग करू. आमच्या एवढी लाजत दे ते ना का गाणं या मराठी कोणचा हा तसं. तर मित्रांनो आता केक वरती मी लिहिलंय थँक्यू सो मच युट्यूब फॅमिली. कारण आम्ही मेहनत करतोय त्याला तुम्ही प्रेम प्रतिसाद देताय. खूप भारी वाटतं. तुला कसं वाटतं. चांगला छान वाटत. तुम्हाला कसं वाटत सांगा. आबा तुला काय वाटत. नाही मी आईचं सांगू. हा आये करून तू बोल. हा कामाच्या टायमाला त्रास नको देऊ सिमनीला काम करू दे. मग आता हे आलंय आमचं काम बघा. आशीर्वाद घ्या आशीर्वाद असं. मित्रांनो ही आमची मेहनत आहे नाही का एवढ्या वर्षांची आणि ती फायनली आलेली आहे. तर आम्ही एक्साइटेड आहे सगळेजण. त्याला आता करू अनबॉक्सिंग. तर चला व्हिडिओ असंच बघत राहा. ये काढ हा तुम्ही कडा आहे. चाकू कसला ठेवला डाकू पुरे सूर्य आणली आणि या पेटवाय माचीस पण तेवढे काय कापी इकडे सगळे ओके मित्रांनो कारण यांचे व्हिडिओ लय चालायचे सासू सुनाचे भांडण येतोय. मेहनत आहे आपल्या एवढ्या वर्षाची बघू कर. मित्रांनो फायनली एवढ्या वर्षाची मेहनत आणि मी त्यावरती नाव टाकलंय निलेश टिम्मी ब्लॉग. काटो केक आई बाबाला कापू दे. आई तू हातलाय लाव बसा तुम बुडी बसा पळाव काकू का आजचा दिवस आपला. केक खाणार खाते ना. चॉकलेट आता चॉकलेट मी पण आई हा चॉकलेट घ्या. चॉकलेट थांबा सगळ्यांना. थांब सगळ्याला आपण कापून आणू. कांदेला मार द्या ना गवणार ना. गुढी बसतात तिकडे लाईनीत. मग तुम्हाला तू चौडे आलाय आशीर्वाद असू दे रे बाबा. दे सासू पाय दे. म्हणजे तुम्हाला माहिती काय आहे पण सांगू तू. ही गोष्ट अशी आहे का युट्यूब आपण जेव्हा मेहनत करतो तेव्हा लवकर ना कोणाला गवय. आणि आमचं 1 लाख सबस्क्राईब झालं युट्यूब. म्हणजे लोक आपल्याला बघता. तुला नाही येलं दररोज तुम्हाला सांगता दाखवा. आणि आमच्या बिझी असत मित्रांनो. हे काबाड कष्ट करावं लागतं त्याच्यामुळे टाइम थोडं भेटत नाही. तर हे फायनली आले. आता टाइम वेस्ट नको. बाकी तुला काय बोलायचंय माझी म्हणून सांग. आमच्या चॅनलला
सांग ना सांग ना आयो बोल 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 आवाज सांग. आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडले की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले की सबस्क्राईब. चला मित्रांनो आता सगळ्यांना केक वाटू. आपला मामा पण आहे, मामांचा आशीर्वाद घेऊ दे. म्हणजे मामा कोण आहे तुम्हाला सांगतो. या येव येचा मामा म्हणजे नवरी आणली ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा कन्यादान केला मामानी. मामी आहे जरा काबाड कष्ट गोळा करते पण मामा आलेला आहे. आशीर्वाद असू द्या. आशीर्वाद असू द्या मामा. काय वाटत तुम्हाला आम्हाला सिल्वर प्ले बटन आलं. खूप आनंद आहे. हे आता सिल्वर आता पुढचं लवकरात लवकर. आता मग नंतर गोल्डन नंतर डायमंड. तर अशीच मेहनत करू. गोल्डन आल्यानंतर मी स्वतः दोघांचा हार घालून सत्कार करणार. तर चला मित्रांनो लहान मुलं सगळे काय मामा बघा काय बोलतायत. जो पण आमचे व्हिडिओ आवडतात त्यांना काय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तर पटापट करा. आमचे नवीन शॉर्ट फिल्म येणार आहे मित्रांनो. त्याला पण खूप सारं प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आमची शॉर्ट फिल्म लवकरच बघायला भेटेल सुगी म्हणून. ते तुम्हाला आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू. मित्रांनो एक खूप मोठा सीन झाला. सगळं आरती भरली आम्ही ताट भरला आणि या खुशीच्या माहोलमध्ये काय समजलं मामा असतो. तर मित्रांनो काय बोललो आता आम्ही आरती घेतली पण बाप्पाच्या इथे पण आम्ही पाया पडू. पण त्या आधी लहान मुलं आहे त्यांना झोपायला जायचे तर फटाफट त्यांना खायला घालतो. मग ते पण जातील. सगळ्यांना मस्तपैकी चिवडा केक आणि सॉरी कारण का मी घाई गडबडीनं प्लेट आणायला विसरलो. मग बाबांनी टेक्निकली मस्त दिमाग लावलाय. काय कसा वाटा तुम्हाला. मला बरा वाटत. केक काय मेन आलू केक चायले केक का हवा मग. तर मित्रांनो हे बघा सगळ्यांना आता मस्तपैकी बाबा वाटतायत. तर सगळ्यांना आता हे बसून का बाय तुम्ही खाशील ना तुम्ही ना खा घ्या सगळ्यांना. जे आमच्याकडनं झालं तेवढं म्हणजे घाई गडबड आणायला. तर सगळ्यांना आता खाऊ दे मित्रांनो. ते बोलले सगळे कॉंग्रॅच्युलेशन. चला जा घरी आरामात सगळे. आता आम्ही पण खाणार. सगळ्यांना टाटा बाय बाय. तर मित्रांनो फायनली खूप भारी वाटतंय कारण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलेलं आहे. सिमी पण येते पण जेवणासाठी अंडा बुर्जी बनवते काय ग. हा तर मित्रांनो बाकी तुला काय वाटतंय. मैंने तो कभी सोचा ही नहीं था कि लाइक इतना सा वो तो भी नाम होगा मतलब नहीं क्या. सरप्राइज और वैसे कैसा आपका लक तो है ही और मेरा लक आपके साथ जुड़ गया है. ऐसा कुछ नहीं है. तर कसं आहे आपल्या ना मागे खूप काही स्टोरी आहेत अशा मित्रांनो ज्या आपल्या लाईफच्या बद्दल आपले दिवस कसे गरिबीतून वरती आलेत आणि ह्याच आमच्या प्रेमाला तुम्ही प्रतिसाद दिलाय. एवढे तुम्ही आम्हाला सपोर्ट करता. तर काय गोष्टी चुकत असेल त्याबद्दल आम्ही सॉरी मागतोय आमच्याकडनं. और मुझसे भी माफी मांगो. हा बोल तुला काय वाटतं ते बोल. मेरे को तो बहुत अच्छा लग रहा है. मतलब कैसा मेहनत कर रहे हैं तो धीरे धीरे सही पर उसका फल मिल रहा है. मित्रांनो मेहनत करा मेहनतीचा फळ नक्की भेटतो. एवढं म्हणजे हमने तो सोचा भी नहीं था कि लाइक नाही मेहनत केली तर आपल्याला भेटेल. नहीं मतलब सोचा नहीं था कि लाइक प्ले बटन आएगा या फिर कुछ. मला माहिती होतं आलं होतं बाई मला सरप्राईज दिया. तर मित्रांनो प्लीज असंच प्रेम करत राहा. आमची एक सुगी म्हणून शॉर्ट फिल्म येते तर ती तुम्ही जेव्हा अपलोड होईल जेव्हा आमच्या ज्या पण चॅनलला तेव्हा तुम्हाला आम्ही नक्की सांगू. आणि जो पण आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मूवी मध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते पण तुम्हाला बघा. आणि ओखडा कोण कोण येते कोण कोण आहेत आणि खूप मजा येणार आहे भाई. मस्त इमोशनल स्टोरी आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो नाही तर इथं जेवण सगळं जळून जाईल अंडा जळून जाईल. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल गाईज. युट्यूब फॅमिली केक वर पण नाव टाकलेलं युट्यूब फॅमिली. कारण तुम्ही आम्हाला प्रतिसाद देतात तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच आम्हाला हे सिल्वर प्ले बटन आज आलंय कारण आम्ही मेहनत केली. मेहनतीला तुम्ही प्रतिसाद दिला तुम्ही प्रेम दिला आणि तुमच्यामुळे आणि आमच्या पण मेहनतीमुळे आज सिल्वर प्ले बटन आले. मित्रांनो अशीच मेहनत करत राहू. जे पण चुकीचा वाटत असेल नक्की कमेंट करा आणि आमच्यावरती असंच प्रेम करत राहा. आम्ही तुमचं असंच एंटरटेनमेंट करत राहू.
आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आमच्या शॉर्ट फिल्म मुळे हा ब्लॉग लेट अपलोड झाला त्याबद्दल सॉरी, पण असंच प्रेम करत राहा. थँक्यू.